नमस्ते, मी बिरजू शिंदे. हा माझा मुलगा ओम बिरजू शिंदे आणि माझी मिसेस शीतल शिंदे. ओमच्या शाळेमध्ये रोटरी क्लब स्कूलमध्ये पॅशनचं म्हणून एक ट्रेनिंग झालं होतं. त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला काही गोष्टी त्यांच्याकडून कळाल्या की बाबा मुलाला सांभाळायचं कसं, त्याच्या क्युरी काय आहेत, त्याच्याबद्दल आपल्या पॅशनमध्ये टेस्ट होतात. DIMTच्या टेस्ट होतात. त्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी त्याच्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्याच्या भविष्यासाठी, त्याच्या शाळेसाठी, त्या आम्हाला तिथे माहिती पडल्या. तर त्याच्यानंतर आम्ही त्या टेस्ट केल्या त्यांच्याकडून. DIMT टेस्ट केल्या. त्या टेस्टमध्ये आम्हाला त्याचे फिंगर्स वगैरे घेतल्याच्यानंतर आम्हाला कळलं की त्याचं करिअर कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो. परत त्याचं जे चिडचिड असणं, त्याचं जे बोलणं, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीतून त्याला कसं हँडल करायला पाहिजे, ह्या गोष्टी त्यांनी आम्हाला समजावून सांगितल्या. आणि काही गोष्टी त्याच्या मम्मीलाही सांगितल्या की बाबा काय करायचं काय नाही. त्याच्या मम्मीही तुम्हाला सांगितली काय केलं त्यांनी काय नाही ते. जसं की बाहेर जाणं, बाहेरून आल्यावर चिडचिड करणं किंवा कोणत्याही गोष्टीवर लगेच रिॲक्ट होणं, या गोष्टी त्याच्या खूप त्या गोष्टीमुळे कमी झाल्यात. म्हणजे जेव्हा आमच्या बरोबर त्यांचं हे झालं तेव्हा. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे हँडल होतोय तो आमच्याकडनं. ओके. असं. आणि बाकी काही नाही, त्याचा दुसरा काही प्रॉब्लेम नव्हता. बस. आणि आता आम्हाला पुढे करिअरसाठी भरपूर हे मिळालं, प्रोत्साहन मिळालं त्यांच्याकडनं. राईट. हां. सो जी क्लॅरिटी तुम्हाला हवी होती मॅडम सर, ती मिळाली का तुम्हाला? हो, बऱ्यापैकी व्यवस्थित अशी क्लॅरिटी मिळाली आम्हाला. तेव्हा ओमला पुढे आम्ही कशा पद्धतीने आम्ही पुढे सजेस्ट करू शकतो, बाबा त्याने जर हे केलं तर तो पुढे जाऊ शकतो, कोणत्या मार्गाने तो जाईल तर त्याला हे बेटर पडेल की फायद्यात जाईल तो. या गोष्टी आम्हाला त्या टेस्टमुळे आम्हाला कळाल्या आहेत. खूप इझी झालं म्हणजे त्या गोष्टी. ओके ओके. इझी झालं. सो ओम बाळा, तुला क्लॅरिटी आली का? हो. अच्छा, काय काय क्लॅरिटी आली तुला? जास्त राग वगैरे येत नाही आता. Okay. जसं सांगितलं सरांनी तसं करून पुढे काय करायला भेटेल वगैरे ते समजलंय. ओके त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो. ओके त्यांची ज्यांनी जसं सांगितलं तसं सगळं होतं. ओके. तुला काय बनायचंय? आर्मी मॅन. आर्मी मॅन. ओके ओके. अजून राग येत होतं त्यासाठी तू काय करतो, त्यांनी काय सजेशन केलं? त्यांनी जसं सांगितलंय की इग्नोर मारायचं जर कोण चिडवत वगैरे असेल. हां. त्यांनी सांगितलंय जर राग आला तर म्हणजे स्वतःला कंट्रोल करायचं, Okay. इग्नोर वगैरे मारायचं असं. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके सर, मॅडम तुम्हाला काय वाटतं की ही जी टेस्ट आहे की जशी तुम्ही करून घेतली, इतर पालकांना वाटतं का केली पाहिजे त्यांनी? हां, माझ्या मते जर आपल्या मुलाला मार्ग मिळत नसेल, हां. आपल्याला कोणत्या गोष्टीत अडचणी येत असतील, तुम्ही ह्या जरूर टेस्ट करा. DIMT टेस्ट केल्यानंतर तुमच्या मुलामध्ये जे कमीपणा आहे, जे तुमच्या मुलामध्ये चांगलेपणा आहे, ओके. हे तुम्हाला नक्की माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला जर मार्ग मिळत नसेल, आपल्या मुलाला आपण कुठे करिअरसाठी काय करू शकतो, कुठे मार्ग मिळेल, त्या गोष्टीसाठी पण आपल्याला एक मार्ग मिळतोय. राईट राईट. मॅम तुम्हाला काय वाटतंय? तेच म्हणजे जे यांनी सांगितलं तेच. कारण म्हणजे आता ह्या लेवलला आल्यावर म्हणजे आता तो इतका चिडचिडा झालाय वगैरे ते, मग त्याच्यासाठी आम्हाला आता बरंच मार्गदर्शन मिळालंय ह्या गोष्टीमधून. आणि म्हणजे आता त्याचं करिअरचं वगैरे पुढे त्या पद्धतीने आम्ही हँडल करू शकतो. तुम्ही लोकांना रिकमेंडेड कराल ही टेस्ट? हो, नक्कीच करू. कारण की त्याच्यानंतर आम्हाला एक क्लॅरिटी आली की बाबा आपण माझ्या मुलाला ओमला आपण कोणत्या मार्गाने पाठवायला पाहिजे, तो ते करू शकतो ही गोष्ट. राईट राईट. ह्यासाठी आम्हाला जास्त माहिती मिळाली या गोष्टी टेस्टमुळे. ओके ओके ओके. ग्रेट ग्रेट. सो काही हेल्प लागली तुम्हाला तर नक्कीच आम्हाला तुम्ही सांगा. आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.